नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी फिश फ्राय. अगदी कुरकुरीत आपले फ्राय झालेले आहेत आणि बघा किती भारी आपले मासे झालेले आहेत आणि त्याची कोटिंग बघा वरची किती छान झालेली आहे. कधी कधी काय होतं की आपण मासे फ्राय करतो आणि फ्राय करता करता वरची कोटिंग निघून जाते. तर ती निघू नये म्हणून काय करावे आजच्या रेसिपीत मी तुम्हाला दाखवणार आहे. काही टिप्स वगैरे सांगणार आहे. आणि बघा आपले मासे अगदी वरून कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत आपले मासे झालेले आहेत. बघा किती भारी झाले आहेत. तर यासाठी मी मासे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता वाटण करून घेऊया. त्यासाठी मी एक मिरची घेतली आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे. आता माशांना आपण निंबू लावून घेऊया. निंबूमुळे माशांचा ओशाळ वास वगैरे निघून जातो आणि मासे अगदी मऊ राहतात छान फ्राय केल्यावर. आणि निंबू सगळीकडे स्प्रेड केल्यानंतर हळद, चवीप्रमाणे मीठ आणि जे वाटण आपण मिक्सरमध्ये केलं ना ते वाटण घातलं आहे. आता हे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. सगळे माशांना लावून घ्यायचं आहे खालीवर करून. मिरची पावडर घातली मी, धने पावडर. आता हा सगळा मसाला आपण आता माशांना लावून घेऊया. अगदी दोघं बाजूनी खालीवर करून लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी रेस्टसाठी आपण मासे झाकून ठेवूया. इथे मी आता कोटिंगसाठी वरची कोटिंगसाठी रवा घेतला आहे, कॉर्नफ्लावर, हळद, मिरची पावडर, धने पावडर, पाव टेबलस्पून मसाला घेतला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळे जिन्नस. आणि बघा माशांना अशी कोटिंग करायची आहे याप्रमाणे अगदी दाबून दाबून माशांना कोटिंग करून घ्यायचे आहे. इथे मी 2 टेबलस्पून रवा घेतला आहे आणि 1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. अगदी 4 ते 5 मासेच मी कोट करून घेते आहे. बाकीचे नंतर बाकीची बॅचसाठी नंतर करायची कोटिंग. आता मी इकडे तवा गरम करायला ठेवलं आहे. तेल घातलं त्यात आणि तेल अगदी कडकडीत गरम करून गॅस कमी करायचा आणि मग मासे त्यात टाकायचे. यामुळे आपली कोटिंग निघत नाही अगदी गरम तेलात मासे घातल्यामुळे. ही टिप्स आहे. आता बघा मी मासे सगळे 5 ते 6 मासे मी टाकले त्यात आणि अगदी कमी गॅस करून अगदी 5 मिनटं एक साईड आपण मासे फ्राय होऊ देणार आहोत आणि तेल बघा सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत अशा प्रकारे. आता 5 मिनटं एक साईड मस्त कुरकुरीत अशी फ्राय होऊ देऊ. आणि मग आता आपण पलटी करून घेऊया मासे. याप्रमाणे बघा पलटी करून घेते आता सगळे मासे. बघा किती भारी आपले मासे एक साईडने झालेले आहेत. आता मी इथे कढीपत्ता घालते आणि लसूण सुद्धा घालते. अगदी ठेचलेला लसूण घालायचा आहे. 4 ते 5 पाकळ्या घाला आवडीनुसार. आता दुसरी साईड सुद्धा मी 5 मिनटं फ्राय होऊ देते. बघा आपल्या माशांना कोटिंग किती छान आलेली आहे. जराही कोटिंग आपली निघालेली नाही. या प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा आणि बघा. आणि आता परत मी त्यांना थोडं उलटी पलटी करून घेते. अगदी कुरकुरीत आपले मासे तळून घेते. अगदी कमी तेलामध्ये आपले मासे झालेले आहेत फ्राय मस्तच. कलर पण बघा किती सुरेख आलेला आहे त्यांना. आणि आपले मासे अगदी वरून कुरकुरीत आणि आतून अगदी रसरशीत झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा. अगदी मी त्यांना बघा अजून 2 मिनटं पलटी करून घेते आणि आपले मासे आता झालेले आहेत. याप्रमाणे तुम्ही सुद्धा करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशाच माझ्या नवीन रेसिपी बघत राहा.
माशांमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम आहे, ओमेगा 3 ॲसिड आहे. तर आपल्या त्वचेसाठी आणि केस गळतीची समस्या असेल तर त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर भरपूर असे फायदे माशांमध्ये आहे. तर आहारमध्ये माशांचा समावेश जरूर करावा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.